तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश सांगळे आपल्या स्वराज अकॅडमी अकोला याच आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण मॅथ्सचा क्लास 8 चॅप्टर नंबर 3 इंडासेस अँड क्यूब रूट याबद्दल चर्चा करणार आहोत। तर बघा, इंडासेस बद्दल चर्चा करायची म्हटलं तर तुम्ही असे प्रॉब्लेम बघितले असतील की 2 च्या डोक्यावर 3 असे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात की 2 च्या डोक्यावर कधी कधी 3 येतो। तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपण रीड कसे करायचे, ते सोडवायचे कसे, तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। बघा, या संपूर्ण चॅप्टर मध्ये आपण याबद्दल शिकणार आहे। तर बघा, या 2 च्या डोक्यावर इथे 3 आहे, तर हा जो नंबर असते खालचा, या खालच्या नंबरला आपण म्हणतो मित्रांनो बेस। हा खालचा नंबर असते आपला बेस, हा खालचा नंबर म्हणजे आपला असते बेस। आणि हा जो याच्या डोक्यावर आहे 2 च्या डोक्यावर वरचा नंबर दिलेला आहे 3, या 3 ला म्हणायचं मित्रांनो इंडेक्स। हा 3 असते आपला इंडेक्स। तर बघा, खालचा दिलेला नंबर झाला बेस आणि वरचा नंबर झाला इंडेक्स। याला पॉवर सुद्धा म्हटले जाते 2 टू द पॉवर ऑफ 3, ठीक आहे, किंवा याला इंडेक्स सुद्धा म्हटले जाते, बरोबर। त्यानंतर बघा, याचं जर आपल्याला सोल्युशन काढायचं कसं काढायचं, तर 2 च्या डोक्यावर 3 आहे म्हणजेच काय, 2 च्या डोक्यावर 3 आहे म्हणजेच काय, हा जो 2 आहे हा 3 टाइम्स लिहायचा, 2 * 2 * 2, ठीक आहे। तर बघा, याचं सोल्युशन आहे सॉल्व कसं करायचं, तर 2 * 2 = 4, 2 * 2 केला तर आपल्याला 4 भेटते आणि 4 * 2 = 8 म्हणजेच काय, म्हणजे 2 टू द पॉवर 3 = 8, ठीक आहे। तर बघा, 2 टू द पॉवर आपल्याला 8 मिळालेला आहे। याला आपण 2 चा क्यूब सुद्धा म्हणू शकतो, कारण हा जो 3 आहे त्याला क्यूब म्हणतात। जर समजा 2 च्या डोक्यावर 2 आला तर याला आपण स्क्वेअर म्हणतो, 2 च्या डोक्यावर 3 आला तर याला काय म्हणतो आपण क्यूब। परंतु जर हा 3 च्या वर गेला, जसे की 2 च्या डोक्यावर 4 आहे, याला काय म्हणतात बेस 2, इंडेक्स मध्ये किती आहे 4, अशा पद्धतीने आपण रेट करू शकतो। त्यानंतर बघा मित्रांनो, की आपल्याला काही लॉ दिलेले आहेत इंडासेसचे, ते लॉ आपण बघू। तर बघा, सुरुवातीचे काही लॉ दिलेले आहेत, त्या लॉ बद्दल आपण चर्चा करणार आहे। तर बघा, लॉ दिलेले आहेत आपल्याला काही लॉज। सुरुवातीचा जो लॉ दिलेला आपल्याला तो आहे a टू द पॉवर m into a टू द पॉवर n is equal to a टू द पॉवर m plus n। आता बघा, a च्या डोक्यावर इथे m पॉवर दिलेला आहे आणि मल्टिप्लाय करून काय a च्या डोक्यावर n दिलेला आहे, इज इक्वल टू करून काय दिलेला आहे a टू द पॉवर m प्लस n। अशा पद्धतीने मित्रांनो, या a च्या जागेवर आपल्याला कुठल्याही प्रकारचा नंबर येऊ शकतो, पण हे दोन्ही a आहेत, हे काय पाहिजे सारखे पाहिजे। म्हणजे आपण एक्झाम्पल म्हणून घेऊ 3 टू द पॉवर 2 मल्टिप्लाइड बाय 3 टू द पॉवर 3, अशा पद्धतीने आपण लिहू। याचं उत्तर जर लिहायचं असेल तर अशा पद्धतीने कसं करू शकतो आपण, हा 3 कॉमन घ्यायचा, हा 3 आला, m म्हणजे 2 आहे आपला आणि n म्हणजे काय 3, म्हणजे 2 + 3। याचा आन्सर काय मिळणार मित्रांनो आपल्याला 3 टू द पॉवर 3 + 2, या दोघांची काय करायची ऍडिशन करायची, 3 + 2 5। तर बघा, याचा आन्सर मिळते आपल्याला 3 टू द पॉवर 5, म्हणजे हा 3 बेस झाला आणि 5 काय झाला इंडेक्स झाला, ठीक आहे। त्याच पद्धतीने जो आपल्याला सेकंड लॉ दिलेला आहे, आपल्याला सेकंड लॉ दिलेला आहे काय, a टू द पॉवर m डिवाइडेड बाय a टू द पॉवर n इज इक्वल टू a टू द पॉवर m मायनस n। एक्झाम्पलच्या द्वारे सॉल्व करून बघू। तर बघा, एक्झाम्पल a च्या जागेवर आपण हे घेऊ मित्रांनो 3 टू द पॉवर 3 घेऊन बघू आणि n च्या जागेवर काय घेऊ डिवाइड बाय a च्या जागेवर 3 आणि n च्या जागेवर आपण 2 घेऊन बघू। तर बघा, हा a च्या जागेवर आपण 3 आणि m काय मित्रांनो आपला 3 आहे आणि n काय आहे मायनस करून 2, याचा आन्सर मिळणार आपल्याला 3 2 मायनस 1 3 मायनस 2 केला तर आपल्याला 1 मिळते, म्हणजे 3 टू द पॉवर 1। हा आपला सेकंड लॉ झाला मित्रांनो। त्याच पद्धतीने बघा, आपण थर्ड लॉ बघू। आपल्याला तिसरा उदाहरण दिलेला आहे, तर बघा थर्ड लॉ दिलेला आहे इन ब्रॅकेट a into b टू द पॉवर ऑफ m इज इक्वल टू a टू द पॉवर m into b टू द पॉवर m। अशा पद्धतीने सांगितलं मित्रांनो आपल्याला। बघा, त्या a च्या जागेवर आपण घेणार आहे 3 into b च्या जागेवर आपण घेणार आहे 2 आणि m घेणार आहे आपण 3। तर बघा, याला सॉल्व करायचं कसं करू शकतो आपण, हा a म्हणजे आपला 3 आहे, m म्हणजे 2 सॉरी m म्हणजे 3 आणि n म्हणजे काय मित्रांनो आपला, याला आपण b म्हणतो, तर b म्हणजे काय आपला 2 आणि m च्या डोक्यावर परत m म्हणजे 3।
ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर बघा रूल फोर्थ दिलेला आपल्याला, फोर्थ क्रमांकाचा रूल दिलेला आहे की a टू द पॉवर ऑफ 0 इज इक्वल टू 1. म्हणजेच काय मित्रांनो की या a च्या जागेवर जर आपण कुठल्या नंबरचा कुठला एक नंबर घेतला, फॉर एक्झाम्पल आपण 3 घेऊ, 3 घेतला आणि 3 चा पॉवर जर समजा काय असेल 0 असेल तर त्याचे जे नंबर आहे त्याचं सोल्युशन निघते काय निघते मित्रांनो 1 निघते. नेहमी काय येणार आहे 1 येणार आहे. मग तो आपण जर 1000 जरी घेतला त्या डोक्यावर 1 0 जरी दिला तर आपल्याला काय मिळणार आहे 1 हाच नंबर मिळणार आहे. त्यानंतर बघा रूल 5 काय सांगते आपल्याला, रूल नंबर 5 सांगते आपल्याला की a टू द पॉवर मायनस m इज इक्वल टू 1 अपॉन m. म्हणजेच काय की एक्झाम्पल घेऊ आपण की हा a घेऊ आपण 3 आणि या m च्या जागेवर आपण -2 घेऊ. तर याला समजा मायनस, आता हे सॉल्व्ह करायचं कसं की 1 अपॉन आपण काय करू शकतो 2 घेऊ शकतो. 1 अपॉन काय घेऊ शकतो आपण 2. म्हणजे हा काय केला इथं प्लसचा मायनस झाला, पण याचा जो बेस होता हा बेस काय राहणार याचा हा a, म्हणजे इथे सुद्धा काय राहणार a आणि याचा काय राहणार इथं 3, म्हणजे 3 टू द पॉवर प्लस, म्हणजे इथं काय हा -2 आहे पण इथं काय झाला +2 कारण याला आपण अपॉन मध्ये टाकलं. ठीक आहे. त्यानंतर बघा 6 नंबरचा रूल काय सांगते आपल्याला, आपला जो रूल 6 आहे तो काय म्हणते की a टू द पॉवर m इंटू n. म्हणजेच काय इज इक्वल टू करू, म्हणजेच काय तर a टू द पॉवर m इंटू n. एक्झाम्पल द्वारे सॉल्व करू की a घेऊ आपण 3, m घेऊ आपण मित्रांनो 3 आणि n घेऊ आपण 2, n घेऊ आपण 2. तर या दोघांचं काय करायचं मल्टिप्लाय करायचं. तर बघा 3 टू द पॉवर ऑफ 3 इंटू 2 म्हणजे 3 2 चा 6 म्हणजे 3 टू द पॉवर 6. अशा पद्धतीने आपण 6 रूल बघितले. त्यानंतर आपला जो 7वा रूल आहे, 7वा रूल आहे त्या 7व्या रूलकडे वळणार आपण. तर बघा हे आपण थोडं नोट करून घेऊ. तर बघा लॉ आहे आपला 7व्या क्रमांकाचा. तर 7th लॉ काय सांगते आपल्याला बघा, तर बघा a अपॉन b टू द पॉवर ऑफ a अपॉन b टू द पॉवर ऑफ m. याला आपण कसं लिहू शकतो सेपरेट a अपॉन b आणि पॉवर काय करायचं सेपरेट, म्हणजे b टू द पॉवर m आणि a टू द पॉवर सुद्धा काय करू m करू शकतो. जर a च्या जागेवर आपण घेतला 3, b च्या जागेवर आपण घेऊ 2 आणि m च्या जागेवर काय घेऊ आपण मित्रांनो परत 3. ठीक आहे. तर बघा हे संख्या तुम्ही कोणत्या तुमच्या मनानुसार घेऊ शकता. तर बघा a 3 आहे या डोक्यावर 3 घेऊ आणि b काय मित्रांनो आपला 2 आहे या डोक्यावर परत 3. म्हणजेच काय हा a किती वेळ लिहायचा 3 वेळ, म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 आणि हा सुद्धा 3 वेळ 2 इंटू 2 इंटू 2. कारण याच्या डोक्यावर सुद्धा 3 आहे आणि याच्या डोक्यावर सुद्धा 3 आहे, म्हणजे आपण काय 3 टू द क्यूब सुद्धा म्हणू शकतो 3 चा आणि 2 चा सुद्धा काय म्हणू शकतो त्याला क्यूब. याचा आपण ज्यावेळेस सोल्युशन काढतो त्यावेळेस आपल्याला काय मिळते आन्सर मिळते. हा आपला 7व्या क्रमांकाचा रूल आहे. त्यानंतर बघा 8व्या क्रमांकाचा रूल आणि काय सांगते आपल्याला, तर बघा a टू द a अपॉन b टू द पॉवर ऑफ मायनस m इज इक्वल टू b अपॉन a टू द पॉवर ऑफ m द पॉवर ऑफ m. बघा फॉर एक्झाम्पल a आपण 3 घेतो आणि b काय घेतो 2, ज्या डोक्यावर काय मित्रांनो मायनस m आहे. ठीक आहे. आपण m ची व्हॅल्यू इथे सुद्धा काय घेऊ 3 घेऊ. बघा पण हा काय होणार -3. त्यानंतर बघा इज इक्वल टू करून आता ज्यावेळेस हा नंबर प्लस करायचा आहे तर खालचा नंबर वर आणि वरचा नंबर काय असेल खाली, म्हणजे हा जो 2 आहे हा काय होणार आहे वर आणि 3 काय येणार आहे खाली. ज्यावेळेस आपण अल्टरनेट केले म्हणजे खालचा नंबर वर आणि वरचा नंबर खाली गेले त्यानंतर हा मायनसचा काय होणार आहे प्लस, म्हणजे हा काय होणार आहे +3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 8 लॉ या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघितलेले आहे. त्यानंतर याच्या पुढचं जे लेक्चर लागणार आहे ते आपल्याला लागणार आहे 3.1 वर, म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट 3.1. तोपर्यंत आज आपण इथेच थांबूया.